फक्त डाळ व सुकं खोबरं घालून शेवग्याच्या शेंगाची रस्सा व मसालेदार सुक्की भाजी तेही वाटून घाटून कशी बनवायची तर ते सांगणार. खूप काही खडे मसाले किंवा कांद्याचा वापर न करता सुद्धा अतिशय चवदार अशी भाजी पण अगदी थोडक्यात साहित्यात बनवणार. तर मग अशा जुन्या पद्धतीची भाजी बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बघतोय आणि ही भाजी बनवत असताना खूप जास्त खडे मसाल्याचा वापर न करता अगदी साधी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं भाजी दाखवणार. आणि त्यासाठी इथं कुठल्या प्रकारचं वाटण करायचं ना तर ते बघत आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आहे ती इथे घेतलेली आहे आणि आता ही डाळ एका कढईमध्ये छान कमी गॅसवरती छान भाजून घ्यायची. खरपूस भाजून घ्यायची. गॅस अगदी फुल ठेवायचं नाही तर ती वरतून काळपट होते आणि आतून कच्चीच राहते. छान कमी गॅस ठेवला ना की डाळ मस्त खरपूस भाजली जाते, आतपर्यंत भाजली जाते आणि याची जेव्हा आपण पावडर तयार करतो ना अगदी खमंग अशी पावडरची तयार होते. तर बघा अजूनसुद्धा यामध्ये थोडेसे प्रमाण बाकी आहे आणि मला अजून थोडंसं भाजून घेते आहे. अगदीच खूप जास्त काळपट नाही, अगदी हलका लालसर असा रंग यायला लागला की तोवर भाजून घ्यायची. छान भाजली जाते आणि भाजत असताना यावरती अजिबात तेल घालायची गरज पडत नाही. अशीच मस्त अशी भाजून होते. आता मी इथे घेतलेलं डाळ आणि खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. एरवी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-2 चमचे हे काढताना आपल्याला अडचण जाते. त्यावेळी अशा प्रकारे जर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाण घेऊन हे असं वाटण जर वाटून ठेवलं तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या भाजीला वापरू शकतात. ह्याच पद्धतीच्या ह्या मसाल्याने किंवा ह्या वाटणाने तुम्ही वांग्याची, गोबीची किंवा बटाट्याची भाजीसुद्धा अगदी छान अशी होते. तर बघा इथं अगदी खमंग अशी डाळ भाजून झाली की त्यानंतर इथे 1 वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. अगदी जाडसर जी खिसणी असते ना त्याने किसून मी इथं सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते सुद्धा अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे. खोबरं भाजत असताना छान हलका लालसर असा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. छान भाजलं जातं. व्यवस्थित भाजून झालं की याचासुद्धा अगदी खमंग असा वास येतो. ज्या पद्धतीने डाळ भाजली त्याच प्रकारे मी खोबरंसुद्धा भाजते. खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. डाळीला थोडंसं जास्त वेळ लागला पण खोबरं अगदी हे किसून घेतल्यामुळे पटकन असं भाजलं जातं. आणि आता हे दोन्ही भाजून घेत असतानाच मी याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं होतंच. आपण या व्यतिरिक्त दुसऱ्याही भाज्यांसाठीही वापरू शकतो. बरं आपण आता भाज्या बनवत असताना त्यामध्ये खडे मसाले घालतो आणि त्याचं वाटण तयार करून घेतो. मग ती भाजी खात असताना पोटामध्ये जळजळ होते. बऱ्याचदा ती भाजी पचायला जड जाते. पण अशा प्रकारे जर तुम्ही डाळ आणि खोबऱ्याचं वाटण जर अशा प्रकारे तयार करून ठेवलं, अगदी हे सुकंच वाटण आहे, म्हणजे तुम्ही फ्रीजच्या बाहेर 1-2 महिने असं छान टिकतंसुद्धा आणि एरवी कुठल्याही भाजीला घातलं तरीही भाजी खायला छान, म्हणजे अगदी सहज सोपं होणारे वाटण आहे. बघा हे खोबरंसुद्धा भाजून झालं की ते मी त्या डाळीच्या प्लेटमध्येच काढून घेतले आणि हे दोन्ही थंड होऊ देत आहे. दोन्ही छान थंड झालं की छोट्याशा मिक्सरच्या जारमध्ये आपण हे घालून घेत आहोत आणि छान बारीक फिरून घ्यायचं. आता हे दोन्ही जिन्नस एकत्र बारीक करत असताना यामध्ये तेल घालू नका किंवा पाणीसुद्धा घालू नका. असंच कोरडंच फिरून घ्या. अगदी कोरडं हे व्यवस्थित असं फिरलं जातं आणि जेवढं बारीक करून घेता येईल ना तेवढं बारीक करून घ्या. बघा भरपूर प्रमाणामध्ये आपलं डाळ आणि खोबऱ्याचं वाटण तयार झाले. पण आता आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी जेवढं वाटण इथं पाहिजे तेवढं मी ते घेते आणि बाकीचेही वाटण काढून ठेवते. छान 1-2 महिने मस्त असं टिकतंसुद्धा आणि कोरडंच आहे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं सुद्धा काम नाही. अगदी खमंग असं वास या वाटणाचे ते येतो आणि सुक्या भाजीला, मसालेदार भाजीला, रस्सा भाजीला हे वाटण तुम्ही घालू शकता. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी डाळ खोबऱ्याचं वाटण ठेवलं आहे. त्यामध्येच मी चवीनुसार तिखट घालून घेत आहे. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला हळद पावडर घालायची आणि घरगुती जो काळा मसाला असतो तर तो 1 चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा. बघा अगदी इन्स्टंट असा मसाला आपण इथे तयार करून घेतोय. म्हणजे अजिबात खडे मसाल्याचं प्रमाण अगदी प्रपोर्शन किती घ्यायचं या भाजीसाठी असंही नाही. अगदी घरामध्ये जो आपला काळा मसाला असतो तो 1 चमचा यामध्ये घालून घेतला तरीही पुरेसा आहे. आता हे सुरुवातीला कोरडंच फिरून घेतलं. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. यामध्ये काही लसण पाकळ्या घातल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घातलेत. जर तुम्हाला अद्रक आवडत असेल थोडीफार प्रमाणामध्ये घालायची तर तुम्ही इथे 1 इंच अद्रकीचा तुकडासुद्धा घालायचा आणि हे सुद्धा पाणी न घालता असंच फिरून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपला मस्त असा मसाला इथं तयार करून झालेला आहे. अगदी झटपट असा मसाला तयार होतो आणि याची चव अगदी अप्रतिम लागते. तर अगदी जुनीच अशी पद्धत आहे. जुन्या पद्धतीचाच प्रकार वापरून मी इथे ही भाजी बनवत आहे. अगदी झटपट तयार झालेला आपला हा मसाला. आता आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बघूयात. तर त्यासाठी इथे मी या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. इथे भरपूर प्रमाणामध्ये शेंगा आहेत आणि मला ही भाजी 2 ते 3 व्यक्तीसाठी बनवायची. तर यामधल्या मी काही शेंगा घेते आणि त्या आता कट करून घेत आहे. तर शेंगा कट करत असताना त्याच्यावरची जी साल आहे ती पूर्णपणे मी इथे काढून घेतलेली नाही.
कारण आपण भाजी ज्या वेळेला बनवतो आणि भाजीमधल्या शेंगा जर त्याची पूर्ण साल काढून घेतली तर खायला जड जातात किंवा खाल्ल्या जात नाही बरोबर. त्यामुळे सुद्धा मी ही साल अशीच ठेवते. त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भरपूर घटक असतात आणि हे घटकसुद्धा वायाला जायला नको म्हणून सुद्धा मी ही साल पूर्णपणे काढून घेतलेली नाही. अशा प्रकारे छान अशा या शेवग्याच्या शेंगा मी छान कट करून घेतल्यात. त्यानंतर याला छान स्वच्छ असं धुवून घेणार आणि मग त्या भाजीमध्ये वापरणार. तर चला मग आता आपला मसाला आणि शेवग्याच्या शेंगा दोन्ही रेडी आहे. तर आपण पटकन अशी याला फोडणी देऊन घेत आहोत. तर फोडणी देण्यासाठी मी तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलाचं खूप जास्त प्रमाण घेतलेलं नाही, अगदी थोडंसंच तेल यामध्ये मी घेतलं आहे. आणि तेल छान तापलं गेलं ना की त्यामध्ये बनवून घेतलेला मसाला डायरेक्टली घालायचा. यामध्येच आपण लसूण घातले असल्यामुळे मी यामध्ये व्यतिरिक्त लसूण घालण्याची गरज पडत नाही. आपण हा मसाला डायरेक्ट तेलामध्ये सोडायचा आणि छान परतून घ्यायचा. आता हे परतून घेत असतानाच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळत नाही आणि यामधून तेल सुटेपर्यंत म्हणजे छान तरीदार तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घेतला जातो, भाजला जातो. तर त्यासाठी सुरुवातीला मसाला परतून घेत असताना अगदी थोडंसं पाणी घालायचं. थोडंसं पाणी घालून हा मसाला छान शिजू द्यायचा म्हणजे यामधून भरपूर असं प्रमाणामध्ये तेल सुटतं आणि छान तरी येते. आता यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये खोबरं वापरले असल्यामुळे छान तरीदार असा मसाला आपला तयार होतोय. बघा दिसायला काय सुंदर असा मसाला दिसतोय. या मसाल्यामध्ये तुम्ही मसालेदार शेंगा करा किंवा रस्सा भाजी करा किंवा सुकी कुठलीही भाजी केली या शेवग्या शेंगाची तरी खायला अगदी अप्रतिम लागते. बघा यामध्येच आपण आता शेंगा घालून घेतल्यात आणि त्यासुद्धा या मसाल्यामध्ये परतून घेतल्यात. ही भाजी इथेच बघून तुम्हाला असं असेल की आताच खावी की काय. अगदी भाकरीसोबत म्हणा चपातीसोबत म्हणा ही भाजी खायला अगदी अप्रतिम लागते. बघा काय सुंदर असं मसाला आणि त्यासोबत या शेवग्याच्या शेंगा अगदी जबरदस्त असं कॉम्बिनेशन आहे. आता यामध्ये मी थोडंसं मला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालणार आहे. म्हणजे मला ही रस्सा भाजी बनवायची त्यानुसार मी यामध्ये पाणी घालते. आता शेंगा शिजायला थोडंसं पाण्याचं प्रमाण थोडंसं शिल्लक लागेल यानुसार यामध्ये पाणी घाला. जर तुम्हाला सकाळच्या वेळेला खूप जास्त घाई असेल आणि त्यावेळी जर तुम्हाला शेंगाची भाजी अगदी पटकन 5 मिनिटात करायची असेल ना तर त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला शेंगा मीठ आणि हळद हे असं शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा एक उकड करून ठेवायची आणि त्यानंतर अशा प्रकारे फोडणी तयार करून त्यामध्ये ही उकड घालून घालायची म्हणजे अगदी झटपट अशी भाजी तयार होते. खूप जास्त वेळ लागत नाही म्हणजे एक उकळा आला की भाजी अगदी तयार. अशी झटपट अशी प्रकारे सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता. बघा अगदी आता गॅस फुल ठेवला आहे आणि फुल गॅसवरती मी नेहमीप्रमाणे छान 2 मिनिट ही उकळू देणार म्हणजे यामध्ये जेवढेही घट्ट घातलेत ना त्याचा अर्क ह्या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी खायला छान लागते. 2 मिनिट फुल गॅसवरती भाजी छान उकळली गेली की गॅस अगदी कमी करायचा, त्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये अगदी भाजी छान तयार होते. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने म्हणा किंवा जुन्या पद्धतीने म्हणा मी तुमच्यासोबत अतिशय छानसा व्हिडिओ ह्या भाजीचा शेअर केला आहे. म्हणजे अतिशय छान लागणारी ही भाजी अगदी पटकन अशी तयार होते आणि खायला माणसाल तर अजिबात अपायकारक नाही म्हणजे शरीरासाठी अगदी फायदेशीर अशीच म्हणावी लागेल कारण यामध्ये जो मसाला घातला आहे तो सुद्धा फायदेशीरच आहे. अगदी छान सहज सोपी बनणारी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करूनच बघा आणि ह्या पद्धतीनेच ट्राय करा. तुम्ही जर ह्याच पद्धतीने ह्या शेवग्याच्या शेंगाची जर भाजी करून बघितली ना तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. अगदी बोटं चाटून पुसून खाल इतकी छान चवीची ही भाजी बनते आणि नेहमीच ह्याच प्रकारे तयार करून बघसाल. तर त्यासाठी एकदा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन अशाच मिळत राहतील. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.